ताई साहेबांना अभिवादन केले, काय भावना आहे नेमकी, काय सांगाल? भावना तर काय आता एका मुलीच्या भावना त्या मी कधी बोलत नाही, कारण त्या माझ्या वैयक्तिक भावना आहेत. सोडा. पण आज सकाळी सकाळी एक ट्विट केलं आणि एक इंस्टाग्रामवर पोस्ट केलेली आहे, त्या माझ्या मनातल्या भावना आहेत. त्या जरूर आपण पहा. माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही, असंख्य लोकांवर प्रेम केलंय, असंख्य लोकांना आधार दिलाय, असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिलंय आणि ती परंपरा चालवणं, ते कर्तव्य पूर्ण करणं, ह्याच्यासाठी मी काम करत आहे. आणि आज म्हणजे खरं तर आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केला, पण एवढ्या संख्येने लोक आले, आमदारही आले काही, आणि मोठा कार्यक्रम झाला. हे भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या झाला 11 वर्ष झाले तरी लोक इतका प्रेम मुंडे साहेबांवर करतात. 14 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार तारीख झाली का डिक्लेअर? आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहित नाही. हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल. जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हालाही कळेल. काही राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं, याच्यासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम घेतले. जवळपास 30-35 सभा तुम्ही राज्यभरात घेतल्या, त्यांची दखल म्हणून पक्ष मंत्रिमंडळात संधी मिळाला. मी परिश्रम तर 14लाही घेतलेत, 19लाही घेतलेत आणि आताही घेतलेत. आता तर मी मतदारसंघ माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षानेच सांगितलेलं काम आहे ते. मोदीजींनीच आम्हाला स्टार प्रचारक केलंय, मोदीजींनीच जबाबदारी दिली आहे. आमचे तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात. सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी, आमचे नेते अमित शहा, JP नड्डा, राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे, देवेंद्रजी फडणवीस, हे सगळे आणि आमचे काही कोर कमिटीचे मेंबर, हे सगळे बसूनच निर्णय घेतात. तर जेव्हा माझ्या सभा लागल्या, जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचीच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे. त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिताताई निवडून आली आहे, मोनिकाताई निवडून आहे, असंख्य म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये 3-4 सभा सोडल्या तर बाकी ठिकाणी यश मिळालं. ते यश माझं नाही आहे एकटीचं, ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे, ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे, ते यश आहे असं मला वाटतं. तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी केले, काम केलं, त्याचा मला आनंद. मसदूक आणि पुरळीच्या घटनेवरून राजकीय आरोप आपली प्रतिक्रिया तर माझं मसदूकची जी घटना आहे, त्या मुलाचा जो हत्या झाली, मृत्यू झाला, त्याच्याविषयी तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना, दुःख आणि शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे. माझा परिवार, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू. मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन. मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत, तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू. या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे, अनेक नेते त्या ठिकाणी जाऊन भेटी दिले आहेत, कसं बघता याच्याकडे? राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. ही घटना दुर्दैवी आहे. त्या लेकराचा मृत्यू झाला, त्याच्या घरच्यांवर, त्यांच्या आईवर, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही दिसत नाही. आणि संताप, दुःख त्या लेकराचा जीव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी. विरोधक असंही म्हणतात की बीडचा बिहार झाला, पुन्हा एकदा आरोप होताना पाहायला मिळत आहेत विरोधकांना. माझं म्हणणे बीडची बदनामी कोणी करू नये. राज्यभरामध्ये घटना घडतायत, पण ह्याचं दुःख मला तेवढंच आहे. पण मला तरी वाटतं की आपल्या बीड जिल्ह्याचं चांगुलपण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे. तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये, पण ह्या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मान खाली घालतात की तर नाही झालं पाहिजे, याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आपोआप अशा घटना कमी होतील ना. अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील, राष्ट्रवादी जे असतील, भाजपचे असतील, ते सुद्धा म्हणतात की बीडमध्ये कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण त्याच्यावर त्यांना प्रश्नचिन्ह असेल तर त्याच्यावर ते प्रश्न निपटवण्यात येईल, त्याचा मार्ग लावण्यात येईल.